नमस्कार. मी आशाताई बोलते आहे. मी तुमच्याच गावातील आशा वर्कर आहे. आज आपण माता बैठक विषयी चर्चा करणार आहोत. माता बैठक घेणे का आवश्यकता आहे, त्यामुळे काय होते, कोणाकोणाला याचा फायदा होतो, गर्भवती माता व स्तनदा मातांना मार्गदर्शन आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण गरोदरपणाची चाचणी याविषयी माहिती समजून घेऊ. गर्भधारणा येईपर्यंत कोणती काळजी घ्यावी व कोणत्या तपासण्या कराव्यात हे समजून घेऊ. गर्भधारणा चाचणी किट, प्रेग्नन्सी किट. उद्देश: महिला गर्भवती आहे की नाही हे तपासणे. गर्भधारणा किट म्हणजे काय? गर्भधारणा किट ही मूत्र म्हणजे युरिन चाचणी किट आहे. या किटद्वारे मूत्रामधील HCG म्हणजे ह्यूमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन या संप्रेरकाची उपस्थिती तपासली जाते. कार्यपद्धती: गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरात HCG संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक मूत्रामध्ये आढळल्यास किट सकारात्मक परिणाम दर्शविते. वापरण्याची योग्य वेळ: मासिक पाळी चुकल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी. सकाळचे पहिले मूत्र वापरणे अधिक योग्य. वापरण्याची पद्धत: किट पॅकेटमधून बाहेर काढावे. ड्रॉपरने मूत्राचे 2 ते 3 थेंब किटमध्ये टाकावे. 5 मिनिटे प्रतीक्षा करावी. किटवरील रेषांनुसार निकाल पाहावा. निकालाचे निरीक्षण: 2 रेषा म्हणजे 2 लाईन्स, गर्भधारणा आहे. 1 रेषा, गर्भधारणा नाही. रेषा न दिसणे, चाचणी चुकीची. काळजी घ्यावी: किटची एक्सपायरी डेट तपासावी. जास्त पाणी पिऊन चाचणी करू नये. निकाल 5 मिनिटांतच पाहावा. शंका असल्यास 2 ते 3 दिवसांनी पुन्हा चाचणी करावी. निष्कर्ष: गर्भधारणा किट ही सोपी, स्वस्त आणि घरगुती पद्धतीने गर्भधारणा तपासण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र खात्रीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.